शिष्य चिंतेत असेल, भ्रमात असेल, तर त्याला वाट दाखवायला सद्गुरू हा येणारच. सद्गुरू कोण आहे? सद्गुरू तो आहे जो तुम्हाला ज्ञानाच्या मार्गावर घेऊन जातो. शिष्याला ज्ञानाच्या परमोच्च शिखरावर घेऊन जाणं हे किती कष्टप्रद असतं हे सद्गुरूंनी घेतलेल्या श्रमाकडे पाहिलं तर कळतं. तुमची श्रद्धा डळमळीत झाली तर तुमची श्रद्धा पुन्हा दृढ होईल असे प्रयत्न ते सातत्याने करीत असतात. तर महाराज, अहो मी आता राडानी रानात जन्माला आलेली. माझ्यासाठी तुम्हासनी काय, देवासनी काय कष्ट द्यावं असं नाही वाटत. लागता प्रभूचा हात, कोण राहील बा अपवित्र. जेथे वर्षे अमृत ते अमृतमय. प्रभूची कृपादृष्टी असली की मग तू कोण होतीस, तू काय आहेस हे महत्वाचं ठरत नाही. महाराज, अहो तुम्ही मला वाट दावतायसा. देव बी माझ्या संग आहेत, म्हणजे आता मला कळणार मी कोण आहे ते. का नाही? जैसी भक्त करील भावना तैसे देईल नाथ राणा. किती करावे त्याचे स्तवन, नाथ सूतवाणी स्थिरावली. तुम्ही सांगतायसा तशीच भक्ती मी केली आणि म्हणून मला पती म्हणून देव लाभले. आता तुम्ही सांगाल तसंच मी करल जी. तू काही करू नको, तू शरण जा त्याला पूर्णपणे. जैसा वदविसी तैसा वदेन, जैसा लिहविसी तैसा लिहीन, जैसा चालविसी तैसा चालेन, तुझीच घेऊन आन प्रयत्न हे करीत असे. म्हाळसा, मी तुला सांगितलं होतं की जर तू माझी शिष्या होणार असशील तर गुरु या नात्याने मी तुला काही सांगणार आहे. हो, मला आठवत आहे. मग तू काय विचार केलास? आता मला मी कोण आहे हे कळणं अधिक महत्वाचं आहे. याचा सोक्षमोक्ष लागणं खूप आवश्यक वाटतं मला, आणि यासाठी तुम्ही मला मार्गदर्शन करणार आहात. म्हणून मी काही क्षण तुमची अर्धांगिनी आहे हे विसरेन. हे तू स्वतःहून स्वीकारते आहेस की केवळ मी सांगतो म्हणून? हे मी स्वतःहून स्वीकारले आहे, कारण मला तुम्ही हवे आहात माझे पती म्हणून, आणि मला तुम्ही संपूर्ण हवे आहात. मला तुमचे विभाजन नको आहे. म्हाळसा, तुझ्या हात काय सुरू आहे हे मला कळत नाही का? पण आज मी तुला या परिघाच्या बाहेर अतिभव्य अतिविशाल अशा गोष्टीकडे घेऊन जाणार आहे. मी सिद्ध आहे. मग तुझे संपूर्ण ध्यान आज या इथे केंद्रित कर. अहो, आज असेच ध्यानस्थ आहात, काय झालं? आज एका बाजूला श्री खंडेराय श्री म्हाळसा देवींना अशी सत्य सांगतायत जी हिमालयाच्या एका गुहेत खूप काळापूर्वी त्यांनी सांगितली होती. त्यावेळी श्री महादेव त्यांच्या मूळ रूपात होते आणि श्री म्हाळसा देवी ह्या पार्वतीच्या रूपात होत्या.
ती एक अद्भुत घटना होती. प्रत्यक्ष शिवाच्या मुखातून बाहेर पडणारे शब्द त्या पाषाणरूपी गुहेच्या बाहेर पडू नयेत म्हणून त्यांनीच कडेकोट व्यवस्था केली होती. परंतु ते सत्य बाहेर पडलं. हा शिवलीलेचाच एक भाग आहे. माझ्या लक्षात आलं तुम्ही कशाविषयी बोलता आहात ते. भविष्यात अमरनाथची गुहा म्हणून हे स्थान प्रसिद्ध होणार आहे. श्री महादेवांचे भक्त ह्या स्थानाचं दर्शन घेण्यासाठी जीवाची पराकाष्ठा करतील. हो, त्या प्रसंगानंतर श्री पार्वती देवी अंतर्बाह्य बदलून गेल्या. ब्रह्मांडाची अशी सत्य श्री महादेवांनी त्यांना सांगितली की त्यांच्यातली आदिशक्ती तृप्त झाली. आज जेजुरी गडावर त्याच शब्दांचा पुनरुच्चार होणार आहे. त्याच स्वरांचे आरोह अवरोह ह्या गडावर घुमणार आहे. ह्या जेजुरी गडाला त्या दिव्यत्वाचा पुन्हा स्पर्श होणार आहे. आज त्यांच्यात गुरु शिष्यांचं नातं नव्यानं आकार घेत आहे. श्री खंडेरायांना प्रकर्षाने असे वाटते की श्री म्हाळसा देवींना त्यांच्या गतजन्मीचे स्मरण व्हावे. श्री खंडेरायांचे हे प्रयत्न पाहिले की त्यांचं म्हाळसा देवींवर किती प्रेम आहे याची प्रचिती येते. परंतु त्याच वेळी नारद मुनी बाणाईला जे ज्ञान देत आहेत त्याची कल्पना असूनही त्यांनी नारद मुनींना ते करण्यापासून थांबवले नाही. दोघींनाही त्यांच्या मूळ स्वरूपाचे स्मरण होण्यासाठी ही घटना खूप महत्वाची ठरेल असे वाटते. पण तुम्ही पार्वतीला जे सांगितलं तेच मला सांगणार आहात. होय, तुम्ही पार्वतीला गुप्त रहस्य कुठे सांगितलं? त्यासाठी तुम्ही तिला कुठे घेऊन गेला होतात? मी पार्वतीला हिमालयाच्या पर्वतरांगांमध्ये एक निर्जन गुहा होती तिथे घेऊन गेलो होतो. तोपर्यंत त्या भूमीला, त्या पाषाणाला कोणाचाही स्पर्श झाला नव्हता. पवित्र अशी भूमी होती ती. मग पुढे काय झालं? पार्वती, काहीही न बोलता उभी आहेस? होय स्वामी, तुम्हालाच पाहत होते. खरे तर अनेक वेळा तुम्हाला असं ध्यानस्थ पाहिले आहे, पण तरी पुन्हा पुन्हा तुम्हाला असेच पाहत राहावेसे वाटते. तुला काही प्रश्न पडले आहेत, विचार. स्वामी, या आधीच अनेक वेळा मी तुम्हाला तो प्रश्न विचारला आहे, पण आजवर तुम्ही मला त्या प्रश्नाचं उत्तर काही दिलेलं नाही. आज ती वेळ आली आहे. पुन्हा नव्याने तो प्रश्न विचार. स्वामी, तुमच्या गळ्यात ही नरमुंड माळ आहे, ही तुम्ही का धारण केली आहे आणि केव्हापासून? पार्वती, जेव्हा जेव्हा तू नवीन देह धारण केला आहेस तेव्हा तेव्हा मी या माळेमध्ये एक शीर फुलासारखे गोवले आहे. म्हणजे याचाच अर्थ माझे अनेक जन्म झाले आहेत. होय. मात्र स्वामी, माझं तुमच्यावर इतकं प्रेम असताना प्रत्येक जन्मी मला अशी कठोर परीक्षा का द्यावी लागली? कारण तू प्रत्येक जन्मी
नवीन देह धारण करतेस. म्हणजे माझ्या शरीराला जन्म मृत्यू आहे. मात्र स्वामी तुम्ही अजन्म आहात, अमर्त्य आहात. असे का स्वामी? कारण मी कधीच जन्मलो नाही, मी कधीच मृत्यू पावलो नाही. मी केवळ आहे. पण स्वामी असे का? याचे कारण काय? ते रहस्य तुला इथे नाही सांगता येणार. मग मला अवकाशात घेऊन चला स्वामी. मला अशा भूप्रदेशावर घेऊन चला जिथे कोणीच नसेल आणि जिथे तुम्ही मला हे रहस्य सांगू शकाल. पार्वती, ते रहस्य तुला आजच सांगायला हवे का? होय, ते रहस्य जोवर तुम्ही मला सांगत नाहीत तोवर मी इथून जाणार नाही. कोणत्याही प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी हा हट्ट योग्य नाही. मात्र स्वामी मला हे रहस्य आज जाणून घ्यायचेच आहे. असं असेल तर मी तुला हिमालयाच्या अशा रांगा आहेत जिथे एक गुहा आहे, जिथे अजूनपर्यंत कोणीही गेलं नाही, तिथे घेऊन जाईन. मग आपण आत्ताच प्रस्थान करूया स्वामी. पण तिथे आपल्याला पायी जावं लागेल. त्यासाठी तू सिद्ध आहेस? होय स्वामी, हे रहस्य जाणून घेण्यासाठी मी कोणत्याही दिव्याला सामोरी जायला सिद्ध आहे. आपण प्रस्थान करूया. मी पार्वतीला कैलासातून घेऊन निघालो त्यावेळी माझ्यासोबत नंदी, गणेश, चंद्रदेव, शेषनाग हे सर्वजण होते. मग तुम्ही त्यांना देखील सारं सत्य सांगितलं? नाही, मी केवळ पार्वतीची निवड केली होती. आणि आत्ता माझी? होय, कारण तू माझी केवळ अर्धांगिनी म्हणून नाहीस, तर तुझे असे स्वतंत्र अस्तित्व आहे. तू प्रकृतीचे दुसरे स्वरूप आहेस. का कोण जाणे, पण त्या हिमनगांचा स्पर्श झाल्यासारखा वाटतो आहे. देवा, आपण कैलासातून कुणालाही न सांगता कधी जात नाही. आज असे निघालात म्हणून आपल्या समोर प्रकट झालो. मी आणि पार्वती एका अज्ञात स्थळी जात आहोत. परंतु प्रभो, मी असताना आपण असे पायी चालण्याचे कष्ट का घेत आहात? आमचे एकत्र जाण्याचे कारण कुणालाही सांगणे अपेक्षित नाही, म्हणून तुला सांगितले नाही. देवी, आपल्या जाण्याचे प्रयोजन मला कळले नाही तरी चालेल, परंतु आपल्या इच्छित स्थळी मी आपल्याला सोडून येतो. मला तुझी काळजी कळते, पण आता तू मागे फिरावंस असं मला वाटतं. देवा, आपण आमच्यापासून कुठेतरी दूर निघाला आहात. आमच्याकडून काही चूक तर नाही झाली ना देवा? नंदी, पुन्हा आपल्या निवासस्थानी जा आणि आम्ही येईपर्यंत सर्वांची काळजी घे. जशी आज्ञा देवी. पार्वती, मी तुला जे रहस्य सांगणार आहे ते गुप्त राहील याची दक्षता घ्यावी लागेल.
श्री गणेश, तू इथे कसा? तुम्ही मला सोडून कुठे चालला आहात? आम्ही एका अज्ञात स्थळी जात आहोत. पण किती काळासाठी? ते काही सांगता येणार नाही. मग मीही तुमच्या सोबत येणार. श्री गणेश, आम्ही अल्प काळासाठी जात आहोत. कार्य संपन्न झाले की आम्ही पुन्हा कैलासात येणारच आहोत. पण असे कोणते कार्य आहे? श्री गणेश, आज तू किती प्रश्न विचारतो आहेस? पण माते, तू नेहमी माझ्या प्रश्नांची उत्तर देतेस. बरं, सांगते. मी श्री महादेवांकडून एक रहस्य जाणून घ्यायला जात आहे. पण माते, तुला काही ठाऊक नाही असे कसे होईल? श्री गणेश, तुझे पिता कोण आहेत हे मी अनंत काळापासून समजून घेतेच आहे. पण तरी देखील त्यांचे संपूर्ण स्वरूप मला अजूनही कळलेले नाही. मी त्यांची शिष्या होऊन हे ज्ञान प्राप्त करणार आहे. आणि ते जोवर प्राप्त होत नाही तोवर मी कैलासात येणार नाही. मग तोपर्यंत मीही कैलासात जाणार नाही. आज तू इतका हट्ट का बरं करतो आहेस? पण तूही हट्ट करते आहेस. श्री गणेश, तू महागुरु पर्वत पाहिलास? हो पिताश्री. मग आम्ही येईपर्यंत तू त्या पर्वतावर थांब. आमचे कार्य पार पाडले की आपण एकत्र कैलासात जाऊ. जशी आपली आज्ञा पिताश्री. मी तुमची प्रतीक्षा करेन. स्वामी, तुम्ही थांबलात? आपण श्री गणेशाला आणि नंदीला आपल्या बरोबर येऊ नका म्हणून सांगितले. पण अजून सुद्धा आपल्या बरोबर कोणीतरी आहे.